का की आपण लहानपणी ठरवायचो आपल्याकडे पैसे आले ना की आपण आपल्या आईबाबांची सगळी हौस पूर्ण करू, घर बांधू, त्यांच्यासाठी कपडे घेऊ आणि बरंच काय. मात्र आपल्या मुलाकडून खर्चासाठी थोडेफार पैसे मिळावेत म्हणून एक आई न्यायालयात लढते. ऐकून संताप आला ना. सांगते, फक्त महिन्याला 2,000 रुपयाच्या पोटगीसाठी पोरानं आपल्याच पोटच्या आईला कोर्टात खेचले आणि त्यासाठी त्याची 100 वर्षाची आई केस लढते. तिरुअनंतपुरममधली ही घटना आहे. एका वृद्ध आईनं आपल्या मुलाकडं दरमहा 2,000 रुपयाची पोटगी मागितली आणि कौटुंबिक न्यायालयानं आईच्या बाजूनं निकाल दिला आणि त्या मुलाला 2,000 रुपयाची पोटगी द्यायला सांगितली. पण मुलगा म्हणून घेणाऱ्या त्या तरुणानं अवघ्या 2,000 रुपयासाठी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आणि आई भावाकडे राहते, तिची देखभाल ते करू शकतात, तिला पोटगी देण्याची गरज नाही आहे असं तो थेट कोर्टात म्हणतोय. आणि मग न्यायालयानं ही याचिकाच फेटाळत जर कोणी आपल्या जन्मदात्या आईकडं पाठ फिरवत असेल तर अशा व्यक्तीला माणूसच म्हणता येणार नाही. या याचिकेचा विचार करत असताना आम्हाला समाजातील एक घटक म्हणून लाज वाटते असं न्यायालयानं नमूद केले. याचिका दाखल करताना त्याची आई 92 वर्षाची होती आणि आज ती 100 वर्षाची असूनही आपल्या मुलाकडून 2,000 रुपये मिळण्याची वाट पाहतेय असंही न्यायालयानं नमूद केले.